नमस्कार मित्रांनो. अशोक मामा आणि पिंगा ग पोरी पिंगा या दोन्ही मालिकेचा एपिसोड 24 तारखेला दाखवण्यात आला. हा एपिसोड 2 तासाचा झाला. त्यामुळं मित्रांनो, मी तुम्हाला बोर होणार नाही अशा थोडक्या शब्दांमध्ये या एपिसोडचा रिव्ह्यू देते. चला तर मग आपण या रिव्ह्यूला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण असं पाहतो, अनीस हा अशोक मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अशोक मामा म्हणतात, "अरे वा, तुझ्या लक्षात आहे हे." अनिश म्हणतो, "मग लक्षात कसं नसणार? दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला आई स्वतःच्या हाताने श्रीखंड बनवायची आणि आम्हाला ते मिळायचं." अशोक मामा म्हणतात, "म्हणून लक्षात आहे का?" अनिश म्हणतो, "नाही बाबा, तसं नाही, पण आहे लक्षात. हॅपी बर्थडे." अशोक मामा धन्यवाद म्हणतात. पुढे ते म्हणतात, "अरे गेले कित्येक वर्षानंतर आज पहिल्यांदाच माझ्या वाढदिवसाला इतकी माणसं आहेत. नाहीतर दर वाढदिवसाला ना फक्त मी आणि ईश्वर. खरं आहे, पण नेहमीच्या प्रथेप्रमाणे तो येणार आणि माझ्या पैशाने फुकट दारू पिणार, मी आपले चणे खात बसणार आणि शेवटी कंटाळून झोपी जाणार." अनिश म्हणतो, "पण बाबा सांगा ना, तुम्हाला यावर्षी तुमचा वाढदिवस कसा साजरा करायचा आहे?" अशोक मामा म्हणतात, "काही नको रे, 65व्या वाढदिवसाचं कसलं आलंय कौतुक." अनिश म्हणतो, "तुम्हाला नसेल कौतुक, पण आम्हाला आहे. आणि त्यात बाबा आता पहिल्यांदाच तुमच्या वाढदिवसाला मुलं पण आहेत घरी, मग दंगा तर झालाच पाहिजे." अशोक मामा म्हणतात, "करा, पाहिजे तसा दंगा करा, पण त्याआधी मी जरा हॉस्पिटलला जाऊन येतो, माझं ब्लड टेस्टिंग करून येतो. दरवर्षी मी फास्टिंग शुगर चेक करतो, त्याच्यासाठी मला जायचं आहे." अनिश म्हणतो, "बरं ठीक आहे, मी पण येतो." अशोक मामा म्हणतात, "कशाला? तू फक्त एक काम कर, मुलं उठली ना की त्यांना दूध, चहा काय लागेल ना ते दे." पुढे अशोक मामा हॉस्पिटलला जातात आणि त्यांची ब्लड टेस्ट करतात. ते तिकडून निघणारच असतात, तेवढ्यात तिथे श्वेता वल्लरीला घेऊन येते. श्वेता आणि वल्लरीचा बाईकवरून ॲक्सिडेंट झालेला असतो. यामध्ये वल्लरीच्या डोक्याला फार मोठी दुखापत झालेली असते आणि श्वेता डॉक्टरना रिक्वेस्ट करत असते की वल्लरीला ॲडमिट करून घ्या. पण डॉक्टर मात्र वल्लरीला ॲडमिट करायला तयारच नसतात. डॉक्टर म्हणतात, "ॲक्सिडेंट म्हणजेच पोलीस केस. आम्ही यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेऊ शकत नाही." श्वेता ही डॉक्टरांना फार विनंती करत असते, पण डॉक्टर मात्र काही ऐकायला तयार नसतात. अशोक मामा पुढे येतात आणि डॉक्टरांना म्हणतात की माणुसकी नावाची काही चीज आहे की नाही तुमच्याकडे? अशा अवस्थेत तुम्ही या मुलीला इथून जायला सांगताय? डॉक्टर म्हणतात, "सर, पण नियमाप्रमाणे." अशोक मामा त्यांना अडवतच म्हणतात, "तुमच्याकडचे सगळे नियम मला आधीच कळालेत आणि नियम पाळणं किती महत्त्वाचं आहे ना तेही मला कळतं. पण हॉस्पिटलच्या नियमापेक्षा माणुसकीचे नियम जास्त महत्त्वाचे असतात. तुम्ही यांच्यावरती उपचार सुरू करा. पोलिसांना कळवा. ते येतील, त्यांचं काम करतील. तुम्ही तुमचं काम करा." पुढे अशोक मामा म्हणतात की मी हिची जबाबदारी घेतो, म्हणून ते तिथंच थांबतात. पुढे श्वेता ही पिंगा गर्ल्सला फोन करून ॲक्सिडेंट झाल्याबद्दल कळवते. सगळ्या पिंगा गर्ल्स ह्या हॉस्पिटलला येतात. तर दुसरीकडे इकडे घरी अनिश हा मुलांना सांगतो की आज बाबांचा वाढदिवस आहे. हे कळाल्यावरती इरा ईशान फार खुश होतात आणि आज वाढदिवस दणक्यात साजरा करायचा म्हणून घरामध्ये डेकोरेशन करायला सुरुवात करतात. मध्येच भैरवी टोमणा पण देते, "आपण किती काही केलं ना अनिश, तरी ते त्यांना आवडणार नाही." संयमी म्हणते, "आणि मी तर केलं तर अजिबात आवडणार नाही." अनिश म्हणतो, "तू वेडी आहेस का? उलट आपण सगळ्यांनी मिळून जर केलं ना त्यांना फार आवडेल. चला पटापटा आवरायला घ्या." दुसरीकडे पिंगा गर्ल्स हॉस्पिटलमध्ये असतात. तिथे पोलीस येतात आणि अपघात कसा झाला याबाबत चौकशी करतात. पुढे ते अशोक मामांना म्हणतात की मला तुमची गरज लागेल, त्यासाठी तुमचा ॲड्रेस आणि फोन नंबर आम्हाला देऊन जा. दुसरीकडे अशोक मामा घरी न गेल्यामुळे अनिश हा फार काळजीत असतो. तो अशोक मामांना फोन ट्राय करतो, तर अशोक मामा हे मोबाईल घरीच विसरलेले असतात. त्यांचा मोबाईल तिथेच असतो. अनिश फोन कट करतच म्हणतो, "किती वेळ झाला, अजून कसे आले नाहीत?" भैरवी म्हणते, "अनिश नको काळजी करूस, येतील ते. ह्या म्हाताऱ्या माणसांचं ना असंच असतं." अनिश रागातच म्हणतो, "काय असतं त्यांचं?" भैरवी म्हणते, "काय असतं म्हणजे? अरे फोन आणि लँडलाईनमधला त्यांना फरकच कळत नाहीत. फोन विसरून गेलेत. वा आता, काय उपयोग झाला त्या मोबाईलचा?" अनिश रागातच म्हणतो, "हे बघ, बाबांना बोलणं ना बंद कर आता. मला माहीत आहे त्यांच्या स्वभावात अनेक दोष आहेत, पण सारखं येता जाता कुणी त्यांच्याबद्दल असं बोललेलं मला आवडत नाहीत. वडील आहेत माझे ते. आमचं किती पटत नसलं ना तरी पण मला त्यांची काळजी आहे, त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. म्हणून आजपर्यंत मी कधी दुर्लक्ष केलं नाही. सो प्लीज हे बोलणं आता थांबव, नाहीतर घर सोडून जा. मुलांना कसं वाढवायचं, कसं शिकवायचं ना ते मी बघतो. मी राहीन इथे. मी काही करेन, नोकरी करेल, काही करेन. पण प्लीज आता हे बोलणं थांबव. ते थकले आहेत आता." यावरती भैरवी सुद्धा थोडीशी घाबरते आणि ती म्हणते, "सॉरी." ती म्हणते, "तुझ्या बाबांचं पटलंय म्हणून नाही सॉरी म्हणत, पण तुला दुखावलं ना म्हणून मी तुला सॉरी म्हणते." तर इकडे अशोक मामा हे त्यांचे ॲड्रेस देऊन निघालेले असतात, पण त्यांना रिक्षा मिळतच नाही.
तर इकडे पिंगा गर्ल्सकडून मनोजला कळालेलं असतं की वल्लरीचा अपघात झालेला आहे. तो रिक्षा घेऊन हॉस्पिटलजवळ येतो. तो रिक्षातून उतरताच अशोक मामा त्या रिक्षात बसायला लागतात. त्यावेळेस रिक्षावाल्याचा आणि अशोक मामाचा थोडा वाद होतो. मनोजकडे सुट्टे पैसे नसल्याने आणि त्याला आतमध्ये घाई असल्याने तो त्याची फार गडबड चालू असते. अशोक मामा म्हणतात, काही हरकत नाही, मी तुझे पैसे देतो. 135 रुपये आहेत ना, ते मी देतो. तू जा, तू आधी जाऊन तुझ्या बायकोला बघ. पुढे मनोज तिथून आतमध्ये हॉस्पिटलला येतो. अशोक मामा ती रिक्षा घेऊन घरी यायला निघतात. मनोज हॉस्पिटलला येतो आणि वल्लरीची चौकशी करतो. पुढे ह्यांना सगळ्यांना असं कळतं की वल्लरीचा ब्लड लॉस खूप झाल्यामुळं तिला आता ब्लडची खूप गरज आहे आणि तिचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे. ओ निगेटिव्ह हा खूप रेअर ब्लड ग्रुप आहे. त्यामुळं त्यांना आता हे ब्लड अरेंज करायला फार कठीण जात असतं. इकडे अशोक मामा रिक्षाने घरी येत असतात. वाटेतच त्यांना आठवतं की माझी फाईल ही हॉस्पिटलमध्ये राहिली. त्यामुळं अशोक मामा आता परत एकदा ती रिक्षा हॉस्पिटलकडे वळवतात. तर दुसरीकडे इकडे अनिशला अशोक मामांची फार काळजी वाटू लागते. तो ईश्वर काकांना पण घरी बोलवून घेतो. पुढे भैरवी त्याला गाडीची चावी देते. अनिश भैरवीच्या गाडीची चावी घेतो आणि तो अशोक मामांना सापडायला घराबाहेर पडतो. तर दुसरीकडे श्वेता हिला अशोक मामांचा नंबर मिळालेला असतो. ती अशोक मामांच्या फोनवरती फोन करते. भैरवी फोन उचलते. आता यामध्ये श्वेता आणि भैरवीमध्ये थोडा वाद होतो. भैरवी श्वेताला म्हणते की तुम्हाला लाज वाटते का? अशा म्हाताऱ्या माणसाकडून तुम्ही रक्त काय मागताय? श्वेता म्हणते, अहो तुम्हाला काही माहीत नाही, तुम्ही कोण बोलताय? अहो माझी मैत्रिणीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय, तिला जर रक्त मिळालं नाही ना तर काही होऊ शकतं. प्लीज आम्हाला खूप मदतीची गरज आहे. भैरवी म्हणते, ठीक आहे, ते आले की मी सांगते, असं म्हणत पटकीने फोन कट करते. आता इकडे अशोक मामा हॉस्पिटलमध्ये येतात आणि फाईल घेतात. पुढे ते वल्लरीची चौकशी करतात. त्यावेळेस त्यांना असं कळतं की त्या वल्लरीला ब्लडची खूप गरज आहे आणि तिचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे. त्यामुळं तिला ब्लड काही मिळत नसतं. अशोक मामा म्हणतात, अहो माझा पण ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह आहे, माझं रक्त घ्या ना. अशोक मामा वल्लरीला ब्लड देतात. ते तिला भेटायला जातात. तिच्या डोक्यावरून मायानं हात देखील फिरवतात. तर दुसरीकडे भैरवी ही अनिशला फोन करून सांगते की आत्ताच बाबांच्या फोनवरती फोन आला होता. ते सिटी हॉस्पिटलला ब्लड टेस्टिंगसाठी गेले, सो तो आता तिकडे जा. अनिश म्हणतो, ठीक आहे, मी बाबांना घेऊन येतो. अनिश सिटी हॉस्पिटलला जातो. पुढे अशोक मामा त्याला दिसतात. तो पटकनी गाडीमधून उतरतो आणि रागातच अशोक मामांना म्हणतो की बाबा, फोन घेऊन जाता येत नाही का? एरवी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींची शिस्त पाळता ना, मग एवढी साधी शिस्त पाळू शकत नाही का? बाबा, आम्हाला काळजी असेल, आमचा जीव टांगणीला लागला असेल, याचा जराही विचार येत नाही का तुमच्या मनामध्ये? तुम्ही लोकांना शिस्त शिकवता ना, मग स्वतः का असे वागतात? तर अशोक मामा हे अनिशकडे असे पाहतच असतात. अनिश पुढे त्याचा आवाज थोडा कमी करतो आणि म्हणतो, सॉरी बाबा, मी जरा जास्तच बोललो. अशोक मामा म्हणतात की हरकत नाही, तुला माझी काळजी आहे ना हे तरी कळालं, बरं वाटलं मला. अनिश म्हणतो, तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही बोलत मी, पण बाबा प्लीज, आम्हाला बरं वाटेल ना असं जरा वागा. तर दुसरीकडे मनोजला कळतं की अशोक माजगावकर यांनीच वल्लरीला ब्लड दिलेलं असतं. तो त्यांना भेटायला बाहेर येतो. पुढे अशोक मामा मनोजची आणि अनिशची ओळख करून देतात. मनोज अनिशला म्हणतो, जपा तुमच्या वडिलांना, हा असा पहाडासारखा दिलदार बाप भेटायला नशीब लागतं. हे जर नसते ना तर आज माझ्या लक्ष्मीला मी गमावलं असतं. अशोक मामा म्हणतात, असं बोलू नकोस, चुकून सुद्धा असं बोलू नकोस. घरची लक्ष्मी गमवायचं काय दुःख असतं ना, ते मी भोगलेलं आहे. ते आता तुझ्या किंवा कोणाच्याच वाट्याला येऊ नये अशी माझी इच्छा आहे. तुझ्या बायकोला सांग म्हणावं, तुझ्यामुळे आजचा माझा दिवस हा वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. मनोज म्हणतो, काका आज तुमचा वाढदिवस आहे का? मला खात्री आहे देव तुम्हाला 100 वर्ष आयुष्य देईल. अशोक मामा म्हणतात, अरे बापरे, एवढं नको रे, मला फक्त माझ्या नातवंड छान वाढलेली बघता येतील ना, एवढं आयुष्य मला मिळालं ना तरी बास होईल. पुढे अशोक मामा आणि अनिश तिथून निघतात. तर इकडे आता चंदनराव आणि मीना हे सुद्धा घरी आलेले असतात आणि यांची डेकोरेशनची तयारी चालू असते. पुढे यांचा बेट ठरतो की आता आपण केळीच्या पानामध्येच जेवायला सर्वांना वाढायचं. इरा ईशान तिथून सामान घ्यायला मस्ती करत जात असतात. भैरवी बाहेर येते आणि म्हणते, काय गोंधळ चाललाय? पुढे ती पाहते तिचे आई वडील आलेत. मीना मात्र भैरवीशी बोलायचं टाळते. पुढे अनिश हा अशोक मामांना सोसायटीमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की 1 मिनिट बाबा, घरी जायच्या आधी मला जरा तुमच्याशी बोलायचंय. अशोक मामा म्हणतात, काय झालं? अनिश म्हणतो, बाबा मी तुमचं पासबुक बघितलंय, फार स्थिती बरी नाहीये. अशोक मामा म्हणतात, मला माहिती आहे. अनिश म्हणतो, अहो मग तुम्हाला काळजी वाटत नाही का? कशाच्या जोरावर तुम्ही मुलांची जबाबदारी घेणार होता? अशोक मामा म्हणतात, अशोक मामा म्हणतात, ती विचार करायची वेळ नव्हती. अमितनं आर्ट गॅलरीसाठी जे जागेचं कर्ज काढलं होतं ना, त्यासाठी त्यानं आपलं घर गहाण ठेवलं होतं. मुलं एकटी पडली असती, त्यामुळं कष्ट करण्याशिवाय मला दुसरा पर्यायच नव्हता. अनिश म्हणतो, बाबा आता किती प्रयत्न केले किती कष्ट केले ना, तरी मुलांच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही उचलू शकणार नाही. अहो लाखो रुपये लागणार आहेत, एवढे शिल्लक आहेत का तुमच्याकडे?
अशोक मामा म्हणतात शिल्लक आहेत पण माझ्याकडे नाही आहेत. अनिश म्हणतो म्हणजे? त्यानंतर सीन चेंज होतो. पुढे अनिश अशोक मामांना ईश्वर काकांच्या घरीच ठेवतो, कारण की अशोक मामांच्या वाढदिवसाची तयारी चाललेली असते. त्यांना सरप्राईज द्यायचं असतं. पुढे अनिश हा त्याच्या घरी येतो आणि तो घरामध्ये येऊन फायली चेक करायला लागतो. भैरवी ते पाहते आणि म्हणते की काय झालं अनिश, काय पाहतोयस? अनिश म्हणतो आईचं डेथ सर्टिफिकेट. भैरवी म्हणते आता कशाला हवंय ते? अनिश म्हणतो आई बाबाचं जॉईंट अकाउंट होतं, आईचं डेथ सर्टिफिकेट सापडत नाहीत म्हणून बाबांचे पैसे अडकलेत. भैरवी म्हणते मग आता ते सापडलं तर तुझे बाबा ती अमाऊंट काढून आणणार आहेत की काय? अनिश म्हणतो ऑफकोर्स. भैरवी म्हणते किती अमाऊंट आहे? अनिश म्हणतो ॲडमिशनचे पैसे सुटतील ना, एवढे पैसे आहेत त्यांच्याकडे. तर इकडे ईश्वर काकांच्या घरी ईश्वर काका आणि अशोक मामा गप्पा मारत बसलेले असतात. अशोक मामा म्हणतात आता कुठे शोधायचं ना, मला काही समजत नाहीये. खूप जपून ठेवली होती रे मी ती सगळी कागदपत्रे, आता फाईलच सापडत नाहीये. डुप्लिकेट मिळतं का ते बघायला हवं. 4 फेऱ्या मी मारल्या त्यासाठी सुद्धा. हा कागद हवाय, तो कागद हवाय. अरे माणूस मेल्यावर सुद्धा त्याची सरकारी खेटं काही संपत नाहीत. ईश्वर काका म्हणतात म्हणूनच सांगतोय आपण वकिलांना जाऊन भेटूयात, काय होईल का ते पाहूयात. बरं मला आता नक्की सांग की नेमका तो ॲक्सिडेंट झाला कसा? पुढे अशोक मामा ईश्वर काकांना सगळी काही ॲक्सिडेंट बद्दलची स्टोरी सांगतात. दुसरीकडे वल्लरीला जाग आलेली असते. मनोज तिची चौकशी करतो. वल्लरी सांगते की ॲक्सिडेंट कसा झाला मला ते काही आठवत नाही. मनोज म्हणतो नशीब मी तुझा नवरा आहे ते तरी तुला आठवतंय. वल्लरी म्हणते असं नका म्हणू, अहो माझा सगळा वेळ माझ्या डोळ्यासमोर फक्त तुम्ही दिसत होतात आणि तुम्हीच मला म्हणत होतात की वल्लरी उठ, तुला वकील व्हायचंय ना, तुमच्या या स्वप्नामुळेच तर मी आज जिवंत आहे, नाहीतर कदाचित. मनोज म्हणतो असं काही झालं नसतं आणि तुला कधी काही होणार पण नाही. पुढे वल्लरी विचारते की मला एक सांगा, मगाशी माझ्या डोक्यावरून मायानं कोणी हात फिरून गेलं? मला आठवतंय कोणीतरी असे वयस्कर काका होते. तर मनोज म्हणतो की हो ते अशोक माजगावकर असणार आहेत. त्यांनीच तुला इथे ॲडमिट करायला मदत केली आणि त्यांनीच तुला ब्लडसुद्धा दिलं. इकडे ईश्वर काका हे अशोक मामांना म्हणतात की तू बरोबर केलं, तू तिला रक्त दिलं हे चांगलंच केलं. पण अरे अशा पोलीस केस वगैरे अशा भानगडीत पडत जाऊ नकोस. अशोक मामा म्हणतात का? ईश्वर काका म्हणतात का म्हणजे? अरे बाबा त्या मुलीचा ॲक्सिडेंट कसा झाला, का झाला हे आपल्याला काहीच माहीत नसताना कशाला उगाचच आपण हमी घ्यायची? अशोक मामा म्हणतात अरे त्यावेळेला काही सुचलं नाही रे, एवढी तरुण ताठी मुलगी मरणाच्या दारात उभी होती. कुणी पुढे यायला तयार नाही, कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. मग माणुसकी म्हणून मला जबाबदारी घ्यायला नको का? मग काय तिला असंच मरून द्यायचं होतं मी? ईश्वर ईश्वर काका म्हणतात नाही रे, पण अलर्ट राहायला नको का? अरे आजकालच्या पिढीला ना फक्त स्पीड हवाय स्पीड, त्यामुळं ते चुकतात. अशोक मामा म्हणतात चुकतात पण त्यातूनच शिकतात. म्हणजे बघ ना आता अनिश बदललाय रे. पूर्वी तो आपल्या जगामध्ये मशहूर राहायचा, कधी दुसऱ्याचा विचार करायचा नाही, पण आता मात्र दुसऱ्यांचा विचार करतोय. ईश्वर काका म्हणतात पण मग आमच्या तुषारचं काय? त्याच्या बाबतीत मी कमनशिबीच निघालो रे. म्हणजे बघ ना आता कामानिमित्त तो बाहेर असतो, शैफाली घर सोडून गेली, उर्मिलाला तिच्या जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे इतके दिवस माझं घर भरलेलं होतं आणि तू एकटा होता, आता मी एकटा आहे. अशोक मामा म्हणतात अरे मी आहे ना, वेळेला मी कायम तुझ्यासोबत राहील. ईश्वर काका म्हणतात अरे हो पण आज तुझा वाढदिवस आहे ना. अशोक मामा म्हणतात डोंबल्याचा वाढदिवस. अरे मला इथं का तुम्ही बांधून ठेवलंय, मला घरी जायचंय, का बरं मला घरी जाऊन देत नाहीत तुम्ही? इकडे घरामध्ये जोरदार डेकोरेशनची तयारी चालू असते. मीनाला चोईमध्ये दोरा ओवताच येत नाही. इरा म्हणते अगं आजी कर ना पटापटा. मीना म्हणते अगं थांब माझा हात थरथर कापतोय. भैरवी म्हणते दे माझ्याकडे मी करते. मीना मात्र तिच्याकडे ते काम करायला देत नसते. भैरवी म्हणते अगं दे माझ्याकडे, नाहीतर बाबांच्या 70ला हे तोरण बांधून होईल. पुढे मीना तिच्याकडे तोरण बांधायला देते. सगळेजण मिळून ते घराचं तोरण बांधतात. अनिश आणि चंदनराव हे लांबूनच त्यांना पाहत असतात आणि त्यांना फार छान वाटतं. हे सगळेजण मिळून डेकोरेशनची तयारी करतात ते. पुढे फुलांचं तोरण छान बांधून होतं. भैरवी म्हणते बघा कसं झालंय. इरा म्हणते वाव किती छान झालेलं आहे. आणि माऊ तू किती पटापटा केलंस ग, किती फास्ट आहेस तू. आणि तिकडे दुबईला मम्माला जेव्हा गरज लागायची त्यावेळेस तर मात्र तू करत नव्हतीस. भैरवी म्हणते हे असंच असतं, माझ्या मागे लागलं ना तर मग मला बोर होतं, मग मला काम करावंसं वाटत नाही. पण जर माझी इच्छा असेल आणि माझा मूड असेल ना तर मग मी किती वेळ पण हे असं काम करू शकते. इरा म्हणते म्हणजे तुला आजोबांचा वाढदिवस सेलिब्रेट करायला मूड आहे तर? असं म्हटल्यावरती भैरवी मात्र इकडे तिकडे पाहते आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता म्हणते चला चला आपण हे तोरण बांधायला घेऊया. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये वल्लरीला भेटायला सगळ्या पिंगा गर्ल्स आलेले असतात. सगळ्याजणी वल्लरीची चौकशी करतात. वल्लरी पाहते की यामध्ये श्वेता नाहीये. ती श्वेताबद्दल चौकशी करते. प्रेरणा म्हणते बघितलं का, वकीलबाई उठल्या उठल्या उलट तपासणी घ्यायला लागल्यात. यावरती सगळेजणी हसतात. पण वल्लरी मात्र परत एकदा श्वेताबद्दल चौकशी करते. प्रेरणा म्हणते अगं श्वेताला पण थोडं लागलेलं आहे, ती बाहेर बसली आराम करते, येईलच ती थोड्या वेळाने भेटायला.
इकडे अशोक मामा हे ईश्वर काकांच्या घरी बसून फार वैतागलेले असतात. ते म्हणतात की मला का बरं घरी जाऊन देत नाही. नक्कीच नाही, यांनी काहीतरी घोळ घालून ठेवला असणार आहे. मला जाऊन पाहायलाच हवं. ईश्वर काका अशोक मामांना अडवायचा प्रयत्न करतात. पण आता अशोक मामा मात्र थांबायला तयार नसतात. तेवढ्या तिथे इरा ईशान दोघं जण येतात आणि म्हणतात, चला चला, तुमच्यासाठी खूप चांगलं सरप्राईज ठेवलंय. अशोक मामा म्हणतात, सरप्राईज काय सांगा आधी. इरा म्हणते की नाही आजोबा, तुम्ही चला आमच्यासोबत. पुढे ते ईश्वर काकांना पण म्हणतात की काका तुम्ही सुद्धा या बरं का. इकडे तेजा म्हणत असते की हॅटस्टॉप टू माझगावकर काका. म्हणजे तसं वय त्यांचं बरंच असेल. डॉक्टर म्हणत होते या वयातील लोक रक्तदान करायला तयार नसतात, पण ते स्वतः आले आणि ब्लड डोनेट केलं. त्यांना आपण साधं भेटलो पण नाही. मनोज म्हणतो, ताई मी भेटलोय त्यांना, एकदा नाही दोनदा भेटलोय, दुसऱ्यांदा तर मी त्यांच्या मुलाला पण भेटलोय. वल्लरी म्हणते मला भेटायचे त्यांना. मनोज म्हणतो तू आता आराम कर, मी तुला नंतर घेऊन जाईल. तेजा म्हणते हो हो, मी पण एक काम करते, मी जाऊन त्यांचा पत्ता घेऊन येते. हॉस्पिटलच्या डेटामध्ये असेलच ना, आलेच मी, असं म्हणत तेजा तिथून जाते. इकडे घरामध्ये मस्तपैकी डेकोरेशन तयार केलेलं असतं. भैरवीने छानपैकी एक साडी पण घातलेली असते. अनिश म्हणतो काका तयारी छान झाली आहे ना. चंदनराव म्हणतात अरे एकदम सुरेख. भैरवी म्हणते हो, पण ज्यांच्यासाठी केलंय त्यांना आवडेलच असं नाही ना. मीना म्हणते न आवडायला काय झालं, त्यांना कौतुक आहे दुसऱ्यांच्या मेहनतीचं. आता आले ना की तू ओवाळ त्यांना. भैरवी म्हणते मी. मीना म्हणते हो अगं, तू सून आहेस ना त्यांची, तूच ओवाळायला हवंस. इकडे इरा आणि ईशान हे दोघं जण अशोक मामांच्या डोळ्यावरती पट्टी बांधून ते त्यांना घरी घेऊन येतात. पुढे त्यांची डोळ्यावरची पट्टी काढली जाते. अशोक मामा पाहतात की दारामध्ये सुरेख रांगोळी काढलेली आहे, चांगलं डेकोरेशन केले, दाराला चांगलं फुलांचं तोरण बांधलेले. ते पाहून अशोक मामांना फार छान वाटतं आणि ते म्हणतात तुम्ही दोघांनी हे एवढं सगळं केलंय. ईशान म्हणतो दोघांनी नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून केले. अशोक मामा म्हणतात मिळून म्हणजे. इरा म्हणते कळेलच तुम्हाला. पुढे अशोक मामा हे दारासमोर येतात तर भैरवी मस्तपैकी साडी घालून औक्षणासाठी ताट घेऊन उभी असते. भैरवीला असं पाहून अशोक मामांना फार बरं वाटतं. ते म्हणतात भैरवी. पुढे भैरवी येते आणि अशोक मामांचं औक्षण करते. सगळेजण आतमध्ये येतात. इरा तिची कविता म्हणून दाखवते. डिअर आजोबा, हॅप्पी बड्डे आजोबा. आजोबा तुम्ही लहान कधी होणार, माझ्याबरोबर मोमोज आणि नूडल्स कधी खाणार. मी तुमची लाडकी आहे असं तुम्हीच म्हणतात ना मला, आणि गोष्ट सांगताना तुम्ही पण चुकता ना. मी सांगते सगळ्यांना माझे ग्रँडपा आहेत क्यूट. वेणू आजीची आठवण आली की पटकन होतात म्यूट. असं म्हटल्यावरती अशोक मामांना भरून येतं. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. इरा म्हणते काय झालं आजोबा, तुम्ही का रडतायत, तुम्हाला माझी कविता आवडली नाही का. अशोक मामा म्हणतात नाही नाही, मी कुठे रडतोय, मी नाही रडत, मला फार आवडली तुझी कविता. तेवढ्यात तिथे आता हे सगळे पिंगा गर्ल्स आलेले असतात आणि त्या म्हणतात की इथेच माझगावकर राहतात का. अशोक मामा म्हणतात अरे या या, तुम्ही त्या हॉस्पिटलमधल्या मुलीच ना, आणि तुम्ही इथे तुमच्या मैत्रिणीला एकटीला सोडून इकडे आलात का. प्रेरणा म्हणते नाही आहो काका, तुम्ही आता तिला रक्त दिलं ना, त्यामुळं आता तिला बरं वाटतंय. अशोक मामा काळजी करतच परत एकदा विचारतात पण खरंच तिला नक्की बरं वाटते ना. तेवढे तिथे मनोज वल्लरीला घेऊन येतो आणि तो अशोक मामांना म्हणतो की काका तुम्हीच विचारा ना स्वतःहून तिला. पुढे वल्लरी आतमध्ये येते. अशोक मामा म्हणतात अगं काय गरज होती एवढं सगळं इथपर्यंत यायची. वल्लरी म्हणते की अहो काका, तुमचा वाढदिवस असताना सुद्धा तुम्ही मला रक्त दिलं, मग आता तुमच्या वाढदिवसासाठी तुम्हाला शुभेच्छा द्यायला मी माझं वेदनांचं दुःख थोडं बाजूला नाही ठेवू शकत का. पुढे ह्या सगळ्याजणी आतमध्ये येतात. अशोक मामा सगळ्यांसमोर ओळख करून देतात. सोसायटीमधील देसाई, सातपुते, तोरणे हे सगळेजण वाढदिवसानिमित्त येतात. सगळं घर हे गजबजलेलं असतं. पुढे या सगळ्या पिंगा गर्ल्स एका मोठ्या ताटामध्ये खूप साऱ्या पंत्या घेऊन अशोक मामांचं औक्षण करायला लागतात. पुढे भैरवीला सुद्धा बोलवलं जातं. हे सगळे मिळून अशोक मामांचं औक्षण करतात. पुढे पिंगा गर्ल्स ह्या जायला निघालेले असतात. त्यावेळेस मनोज म्हणतो की माझं बॅग राहिलेली आहे, मी घेऊन येतो. इकडे ईश्वर काका अशोक मामांना एका खोलीमध्ये घेऊन येतात आणि सांगतात अरे मी वकिलासोबत बोललो, वकील बाहेर गेलाय 2 दिवसासाठी, आता तो 2 दिवसांनीच येईल. अशोक मामा म्हणतात अरे बापरे, तोपर्यंत मी वकिलाची वाट पाहत बसायची का. नेमकी तिथे मनोज आलेला असतो आणि तो यांचं बोलणं ऐकतो. तो आतमध्ये येऊन म्हणतो की काका तुम्हाला वकिलाची गरज आहे का. अहो माझी बायको वकीलच आहे, तुम्हाला काय गरज लागली ना की तिला सांगा, थांबा मी आत्ताच तिला बोलून घेऊन येतो. असं म्हणत मनोज जातो आणि वल्लरीला आतमध्ये घेऊन येतो. अशोक मामा वल्लरीला त्यांचा प्रॉब्लेम सांगतात की माझं एक अकाउंट आहे, त्यामध्ये बरेचसे पैसे अडकलेत, कारण की माझ्या बायकोचं डेथ सर्टिफिकेट नाही आहे त्याला लावलेलं. वल्लरी त्यांना सल्ला देते की रजिस्टर ऑफिसमध्ये जा आणि तिथे तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. पुढे अशोक मामा म्हणतात आणि तुमची फी काय झाली. त्यावरती वल्लरी म्हणते अहो काका तुम्ही मला लाजवतायत का, फी कसली मागतायत, तुम्ही जे आमच्यासाठी केलं त्याच्यासमोर पैशाची किंमत केली जाणार नाही. पुढे ती त्यांना सांगते की तुम्हाला काही लागलं तरी तुम्ही मला हक्काने ते कळवा, मी निघते. असं म्हणून आता पिंगा गर्ल्स निघायला लागतात. अशोक मामा या सगळ्यांना रिक्वेस्ट करतात की जेवून जा.
पिंगा गर्ल्स म्हणतात, नाही नको, ऑलरेडी आम्ही खूप काही जुगाड करून हॉस्पिटलमधून इकडे आलोय, आता आम्हाला परत तिकडे जावं लागेल, आम्ही निघतो. असं म्हणून आता हे फायनली पिंगा गर्ल्स तिथून गेलेले असतात. पुढे सगळेजण जेवायला बसतात. मस्तपैकी केळीच्या पानामध्ये सर्वांना जेवण वाढलं जातं. अशोक मामा मात्र सगळ्यांचे आभार मानतात आणि जेवायला सुरुवात करतात. पाहतात तर ताटामध्ये, पानामध्ये इकडून तिकडे पदार्थ कसे वाढलेले असतात. ते म्हणतात, हे काय, भाजी इकडे वाढायची तर तिकडे का वाढली? मीना म्हणते, सॉरी सॉरी, चुकलं. ते काय झालं, आम्ही बाकीच्या सगळ्यांची पानं वाढली, पण तुमच्या एकट्याचं पान हे भैरवीनं वाढलंय. असं म्हटल्यावरती अशोक मामा भैरवीकडे बघतात आणि म्हणतात, हो का, ठीक आहे ठीक आहे, होईल होईल, हळूहळू तिलाही जमेल. पुढे ते भैरवीला सुद्धा जेवायला बसवतात. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.